वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आईने खरबूज दिलं, बसलो खरबूज खात. लई गोड खरबूज निघलंय. आरूबाईला ऊन लागलं, रात्रभर उलट्या केल्या, झोपून नाही दिलं आम्हाला. एकटा आम्ही थकलेलो आणि रात्रभर झोपून नाही दिलं. कशी पाहायला गेली. काय झालं आरू, तुला बहु झाला? बरं नाही बरं नाही बरं नाही बरं नाही. हे उलटीसाठी औषध दिलं, हे मेप्टॉल तापीसाठी, दुसरं एक आहे कशासाठी सस्पेन्शन आहे. एवढे औषधं दिले. रात्रभर उलट्या करत होती. इथं उलटी, तिथं उलटी, पणगावर उलटी, झोक्यात उलटी, सगळीकडे उलट्याच उलट्या केल्या. हे बघा, रामबंधू पापड मसाला आहे ना, तर ते टाकतीये मी पापडाला. आणि हे पीठ आहे ना 4 किलो आहे, तर 4 पुड्या टाकल्या मी याच्यात. तर याला आहे ना निबर भिजून घेणार आहे. तुम्हाला कोमट पाण्याने भिजवायचं, तुम्ही कोमट पाण्याने पण भिजू शकता. 1 किलोला 1 पुडी बस होऊन जाते. ही 1 किलोला 1 पुडीमध्ये छान होते. मीठ टाकायचं काम नाही, वरतून काहीच टाकायचं काम नाही या पुडीमुळं. आता मी हे निबर असं पीठ मळून घेणार आहे. याच्यात टाकून घेतलं, सगळं मिक्स करून घेते. मिक्स करून एकदा ठेवलं ना, तुम्हाला जेवढं पीठ मळायचं तेवढं मळू शकता. आणि म्हणजे आता मी आहे ना 2दा करून करणार आहे. करताना ना याचा उंडा असा निबर घट मळून घ्यायचा, तेव्हा हे पापड छान येते. पतलं अजिबात नाही करायचं, याला सांभाळून सांभाळूनच भिजवायचं. कडक राहून द्यायला लागतो याचा उंडाले. पतलं झालं ना पीठ बी जास्त लागतं, लाटायला तकलीफ देते हे पापड. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच छोट्या छोट्या पोर्शन मध्ये थोडं थोडं हे करून आहे ना साईडला ठेवून देते मी. हेवा मंडळी, असं कणिक झालेलं आहे आमचं. आणि असं चाकूनी कापून आहे ना ह्या अशा आठ्या पाडून घेतल्यात आम्ही. आता थोडंसं एकच उंडा राहिला आहे याच्यात, तेवढा लाटून घ्यायचा. ते पापूड लाटून दाखवतो म्हणून. लय पतला नाही मळला मी, असं घट्ट मळला ना एकदम जास्त पीठ लावायचं काम नाही पडत जास्तीचं खूपच. एकदा लाटलं की पूर्ण पापड होऊन जातो एवढ्या ह्याच्यात. कसा गोल गरगरीत पापड आला. पोरी पण करायला होत्या मला मदत, पण मधात एक चहा ब्रेक झाला. हे काय चहा बी पिली, आता लाटीचं परत राहिले. आज कूलर पाहायला जायचंय आम्हाला. कूलर पाहायला जातो आता. खूप गरमी व्हायली ना, कूलर आणावं म्हटलं एखादं. आमचं जे छोटं आहे ना ते शॉक मारायलो, करंट मारायलो ते. आणि त्याचा जो पाण्याचा टप आहे ना तो गळायला होती. इतकंच होतं ते. त्याच्यामुळे म्हटलं ते जे पोरी काय करतात त्याच्या समोर जाऊ झोपायच्या. मग एक जण त्याच्या समोर जाऊन झोपलं की मागच्याला हवा लागत नाही. तो बघायचंय जाऊन, तुम्हाला मी दाखवते. हे का पापड भारी झाले ना. इथं तळून खायला ठेवलेत वाळायला. प्राचीला म्हणलं एकावर एक ठेव. आता आम्ही चाललो कूलर पाहायला. इथं आम्हाला टाटा, गोदरेज, अजून एक MC रॉय असं काहीतरी नाव होतं त्या कंपनीचं. 2-3 कंपन्यांचे कूलर दाखवले होते, पण मला हे सॅम्फनीचंच आवडू लागलं कूलर. तर मग हेच चॉईस केलं मी लास्टला. याची कॉस्ट थोडी जास्त जात होती, पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. चालली आमची कूलरची फिटिंग. हे मेकॅनिक बसले, मेकॅनिक करायला फिटिंग. त्या आधीच ऑलरेडी त्याची हाईट भरपूर असल्यामुळं ना ह्या अशी पाय आलेले आहेत त्याला. ज्वाका वर करशील ते आता. ज्वाका मधातच आहे आमच्या आरूबाईचा. पोरीला म्हणलं स्वस्तिक गिस्तिक काढा, पूजा करा त्याची. दुसरे बी होते गोदरेजचे, त्याचे काउंकनी मला हेच चॉईस होऊ लागला. टाटाचा होता,
मन याच्यावरच आडून बसले मी. हे बी म्हणू लागले मला जास्त महाग वाटायला, हे महाग वाटायला. म्हणलं जाऊन द्या आता. एक कंपनी कोणती सारखं हे सिम्फनी, म्हटलं जाऊ द्या कंपनीचंच घ्यावं नाही का. चांगलं आहे का हे. असं याची ना पाण्याची कॅपॅसिटी जास्त होती. दुसऱ्याची 75 ml काहीतरी होती, याची 115 का 120 काहीतरी अशी आहे. एक गरमाटाने झोपच येत नाही आम्हाला. हे सगळे झोपले आज थंड्या हवानी. आरूबाई गेली झोपी आमची. कूलर कसा आहे मंडळी आमचा कमेंट मध्ये सांगा. एवढा घेण्याची कॅपॅसिटी नव्हती सध्या, पण म्हटलं घ्यायचाच आहे तर थोडा व्यवस्थित घ्यावा, म्हणजे कसं परत घेणं होत नाही वस्तू. यांना पण नाही आवडलं होतं, म्हणजे आवडलं तर होता पण कॉस्टमुळं थोडं मागं पुढं त्यांचं मन होत होतं. पण म्हटलं ठीक आहे राहू द्या, म्हटलं घेणं होत नाही परत, त्याच्यामुळं माझं मन थोडं व्यवस्थित घ्या म्हणजे असं त्याच्यावर असतं ना. आज पापड बनवले ना तर नुसतं हे तळवे दुखायले. पोळ्या बनवताना आहे ना नुसतं असं येऊ लागला त्रास. आपल्या आनंदाची कुठं कॉस्ट नसते नाही का. असं हे झोपले ना आज शांत. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.